मुलीला खूप श्रीमंत सासर मिळालं की ती खूप सुखात असते, तिचं नशीब उजळतं असं नसतं. खरं तर प्रत्येक आईबाबांनी मनाने श्रीमंत असणारे कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नासाठी शोधले पाहिजे. एका सुशक्तीत, प्रतिष्ठित, गडगंज श्रीमंत असणाऱ्या कुटुंबाने हव्यासापायी आपल्याच धाकट्या सुनेचा घेतलेला बळी ऐकून सगळ्या महाराष्ट्राचं मन सुन्न झालं. पण त्याच राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेची कहाणी ऐकून डोळे नक्कीच पाणवतील, जी आज दिलेल्या प्रतिउत्तरामुळे जिवंत आहे. राजेंद्र हगवणे यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे आणि मयुरी जगताप यांचे प्रेम संबंध होते. मयुरी जगताप हिचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं, तर सुशील हगवणे हा श्रीमंत राजकारणी घराण्यातील मुलगा. त्याने मयुरीबद्दल आपल्या घरी सांगितले, परंतु तिची परिस्थिती पाहून अगोदर त्याच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नास विरोध दाखवला. आपण श्रीमंत आहोत, ते लग्न काढून देणार नाही तसे म्हणू लागले. मयुरीच्या डोक्यावर बापाचं छत्र नव्हतं, म्हणून घराची जिम्मेदारी तिच्या आईच्या आणि भावाच्याच खांद्यावर होती. एक साधं सरळ मुलीचं लग्न लावून देऊ असं ते हगवणे कुटुंबाला म्हणाले. परंतु मुलगा सुशील लग्न करेल तर मयुरी सोबतच करेल म्हणून हट्टाला पेटला. कारण त्याचं मयुरीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे मुलाच्या प्रेमाखातर हगवणे कुटुंबाला माघार घ्यावी लागली आणि त्यांनी स्वतःच 2 कोटी रुपये खर्च करत आपल्या मुलाचं लग्न मयुरीसोबत मोठ्या थाटामाटात करून दिलं. लग्नाचे काहीच महिने चांगले गेले, पण लग्नानंतर मयुरीचा धीर शशांक, मयुरीची नणंद करिश्मा हे सततच मयुरीला आम्हीच लग्नाला केलेला खर्च तिला बोलून दाखवत. कुठेतरी मयुरीला या गोष्टींचा त्रास होत. ती नवऱ्याकडे या गोष्टी सांगत, परंतु नवरा सुशील तिला समजावून सांगत. राजकारणी लोक असेच असतात म्हणत, तू लक्ष देऊ नको, मी तुझ्या सोबत आहे ना, मग झालं म्हणून तिला समजावत. नवरा प्रेम करणारा मिळाला म्हणून मयुरीचं आयुष्य सुखात सुरू होतं. ती दिसायला सुंदर होती, तिचा स्वभावही चांगला होता, म्हणून सासू सासरे देखील पहिले काही दिवस तिचे लाड करत. सासू देखील तिला आईप्रमाणे जीव लावत. परंतु ह्या गोष्टी तिची नणंद करिश्माला सहन होत नव्हत्या. ती नेहमीच सासू लताला तू मयुरीचा खूप लाड करते, तिला डोक्यावर बसवून ठेवत आहे म्हणून भडकवत. मयुरीला जर लाडाने नवीन साडी जरी आणली तरी घरात बसलेली करिश्मा या गोष्टींवर भांडण करत, मला ही अशीच साडी का आणली नाही, घरच्यांना ओरडत. 32 वर्षांची नणंद करिश्मा घरात सगळ्यांवरच राज करत. सगळ्यांचीच लाडकी होती म्हणून सगळेच तिचं ऐकत. हळूहळू ही करिश्मा मयुरीबद्दल भाऊ शशांक, आई, लताबाप, राजेंद्र यांचे कान भरू लागली. जेव्हा धाकटा भाऊ शशांकचे लग्न वैष्णवी सोबत झाले आणि वैष्णवीला हुंडा स्वरूपात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, लग्नात चांदीची भांडी मिळालं, तेव्हा घरातील मंडळी सुशीलला चिडवू लागले. बघ, मी श्रीमंत घरातील मुलगी करून आणली, माझ्या बोटावर ते लोक नाचतात, मी जे मागितलं ते मला मिळतं, तू मात्र गरीब मयुरीसोबत लग्न केलं आणि तुला अशा गोष्टी मिळत नाहीत. बायकोबद्दल सुशील ऐकू शकत नव्हता. तो नेहमीच आपल्या बायकोची बाजू घेत आणि हेच त्याच्या घरच्यांना सहन होत नव्हतं. त्यामुळे मयुरीला तू टाकून दे, आपण तुझे दुसरे लग्न करू, तुलाही एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी करून आणू, असे हे लोक त्याला म्हणायला लागले. परंतु सुशील मयुरीशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करत नव्हता. त्यामुळे त्याने आपली बायको मयुरीला घेऊन दुसरीकडे राहण्याचा विचार केला. परंतु या लोकांनी त्याला दुसरीकडेही राहू दिले नाही. घरातच एक रूम त्या दोघांना दिली आणि तिथेच मयुरी जगताप आणि सुशील यांनी आपला संसार सुरू केला. परंतु जेव्हा जेव्हा सुशील घराच्या बाहेर असायचा तेव्हा तेव्हा नणंद करिश्मा आणि सासू मयुरी सोबत भांडण करायच्या, तिला मारझोड करायच्या. आमच्या सुशीलला सोडून दे, आम्ही त्याचे दुसरे लग्न लावून देऊ असं म्हणून तिला टॉर्चर करायच्या. लग्नाच्या एकाच वर्षात मयुरी सोबत घडणारे हे प्रसंग मन हेलवणारे होते आणि सहन करण्याची क्षमता संपल्यावर तिने यावर आवाज उठवला. तिने आपल्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला. परंतु कोणीही राजकारणी राजेंद्र हगवणेचं वाकडं करू शकलं नाही. उलट मयुरीचं तोंड बंद करण्यात आलं. परत मयुरी नवऱ्यासोबत त्याच घरात राहून बिझनेस करण्याचा विचार करू लागली. परंतु या लोकांनी त्यांचा बिझनेस सुद्धा चालू दिला नाही. त्यांच्या घरातील लाईट बंद करणं, त्यांना पाणी पुरवठा न देणं, त्यांना जेवायला न देणं,
असा त्रास त्यांना सुरू केला. कमावणारा नवरा सुशील बायकोची साथ न सोडता प्रत्येक छोटे मोठे काम करत होता, पण तिथेही या लोकांनी अडथळे निर्माण केली. त्यांना वापरायला गाडी दिली नाही, प्रत्येक गोष्टीत त्यांना त्रास दिला. बायकोच्या पुढे पुढे करतोस, तिचं ऐकतो म्हणून मोठा मुलगा सुशीलला देखील या लोकांनी मारलं. वारंवार तिला सोडून दे म्हणून त्याला त्रास दिला. सुशीलच्या आयुष्यातून जात नाही म्हणून सासू, नणंद आणि दिराने मयुरीलाही अनेकदा मारहाण केली. मयुरीच्या डोक्यावर बापाचं छत्र नसल्यामुळे, ती मध्यमवर्गीय असल्यामुळे यांनी त्यांचा रुबाब तिला दाखवला. एवढेच नाही तर मुलगा सुशील घरात नसल्यावर बाप राजेंद्राने देखील सून मयुरीचे कपडे फाडले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींचा त्रास मयुरीला होत होता. याआधीही तिने कंप्लेंट दिली होती, परंतु ते श्रीमंत असल्यामुळे यांची प्रकरणं दाबली जात होती. वैष्णवी जेव्हा घरात आली तेव्हा या लोकांनी वैष्णवीला मोठी जाऊ मयुरी सोबत कधीच बोलू दिले नाही. मयुरी चांगली नाही, ती उद्धट बोलते असे सांगून वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवले. दोघीही सख्या जावा, पण तरीही त्यांच्यात कधीच बोलणं नाही. मयुरीला आजही घराच्या बाहेर त्रास होत असला तरीही इकडे वैष्णवीला तिच्या सारखाच त्रास सुरू झाला होता. परंतु याची भनक तिच्या सासरच्या लोकांनी मयुरीला सुद्धा लागू दिली नाही. उलट घरात काम करणारी मंडळी मयुरीला वैष्णवीबद्दलचा त्रास सांगत. नवरा सुशील जर भाऊ शशांकला काही समजवायला लागला, बायकोला त्रास देऊ नको म्हणाला, तर सुशील वरच संशय घेतला जायचा. तुझंच काहीतरी असेल म्हणूनच तू असं बोलतो आहे त्याला म्हणायचा. आमच्या नवरा बायकोमध्ये बोलायचं नाही, स्पष्टपणे सांगायचा. तू बायकोचं ऐकतोस, बायकोच्या पुढे पुढे करतोस, मलाही तुझ्यासारखं वागायला लावू नको म्हणायचा. त्यामुळे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक पासून मयुरी आणि तिचा नवरा सुशील हे दूरच होते. मयुरीच्या माहेरच्यांकडे पैसे नसल्यानं तिला कमी समजलं जायचं, परंतु वैष्णवीच्या माहेरी पैशांची माग नेहमीच व्हायची आणि त्याचा त्रास मयुरीच्या नवऱ्यालाही व्हायचा, कारण त्याला तशी ऐकवणूक केली जायची. मात्र वैष्णवीला मुलगा झाल्यानंतर त्याला साधं बघायलाही मयुरीला बोलवलं नाही. हे सगळे सासरचे लोक मयुरीला आणि सुशीलला दूर करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा सुशील समजून चुकला. आपली बायको या घरात सेफ नाही. आपण बायको मयुरीला घेऊन दूर राहिलो तरीही हे लोक आपल्याला नीट जगू देत नाही. आपण घरातून बाहेर राहिलो तर आपल्या बायकोला मारहाण करतात आणि मयुरी ही प्रतिउत्तर देते. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्या बायकोत पटणारच नाही. मयुरीशिवाय मी दुसऱ्या मुलीसोबत लग्नही करणार नाही. त्यामुळे सुशीलनं एक निर्णय घेतला. आपल्या बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोडले आणि तू इथेच सेफ राहत जा, मी तुला भेटायला येत जाईल म्हणाला. आणि त्याने परत आपला बाप राजेंद्र हगवणे आणि भाऊ शशांक हगवणे यांच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली, कारण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दुसरे सगळे पर्याय निवडून तो आता थकला होता. राजकारण त्याला करायचं नसूनही त्याला त्याच्यात जावं लागलं, राजकारण करावं लागलं. परंतु तरीही त्यांना आपल्या बायकोची साथ सोडली नाही. तिच्या कॉन्टॅक्टमध्ये तो सतत राहिला, तिच्यावर प्रेम केलं आणि म्हणूनच मयुरी आज आपल्या सगळ्यांसमोर जिवंत आहे. पण जर तीच मयुरी नवऱ्यासोबत हगवणे कुटुंबासोबत राहिली असती तर कदाचित तिलाही ह्या वेदना सहन होण्याच्या पलीकडे होत्या आणि या त्रासामध्ये कदाचित तिनंही स्वतःला संपवून घेतलं असतं. धाकटी सून वैष्णवी हगवणे हिच्या सोबतही हेच सगळं घरात घडलं. तिलाही त्रास देण्यात आला. माहेरच्यांकडून पैशांची वारंवार मागणी करण्यात आली. छोटी मोठी शॉपिंग, साड्या ते देखील माहेराहून तिला घ्यावं लागलं. ज्या प्रियकारावर डोळे झाकून विश्वास ठेवला, घरच्यांचा विरोध पत्करून ज्याच्यासोबत लग्न केलं, त्यानेच हुंड्यासाठी तिचा छळ केला. नव्याचे 9 दिवस तिच्यावर प्रेम दाखवलं, पण नंतर आईचं, बहिणींचं ऐकून आपल्याच बायकोलाच भयंकर त्रास दिला. आपल्या बायकोच्या चरित्रावर त्यानं संशय घेतले. त्यामुळेच वैष्णवीला आपल्या 9 महिन्यांचे बाळ सोडून हे जग सोडावं लागलं. पण तिनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे अजूनही समोर आलं नाही. पण तिने जर आत्महत्या केली असेल तर आत्महत्येला प्रवृत्त करायला तिची नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे,
सासरा राजेंद्र हगवणे आणि नवरा शशांक हगवणे यांनीच प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला। वैष्णवीने जर मयुरी सारखे प्रत्युत्तर दिले असते, आपल्या माहेरी निघून आली असती, नवऱ्याचा त्रास सहन केला नसता, अत्याचार सहन केला नसता, तर कदाचित आज ती जिवंत असती। तिचं 9 महिन्याचं बाळ पोरकं झालं नसतं। मयुरीनं धाडसीनं ह्या सगळ्या गोष्टींचा सामना केला आणि आज ती आपल्या सगळ्यांसमोर बोलत आहे। पण वैष्णवी मात्र या जगात नाही आणि घरात काडी लावणारी नणंद करिश्मा हगवणे तिच्यामुळेच हे सगळं घडलं आहे। इतका श्रीमंत कुटुंब पण तरीही दुसऱ्यांकडून वस्तू घेण्यासाठी पुढे, बाहेर गरीब लोकांना मदत करतं, परंतु घरातील सुनांना छळतं, सुनाच्या घरून पैसे बोलवतं। इतके पैसे असूनही अगदी लालची कुटुंब यांचं। वैष्णवी हगवण्याचे आरोपी नणंद, सासू, नवरा यांना तर आधीच पोलिसांनी अटक केली होती, परंतु सासरा आणि दीर सुशील फरार होते। पण आजच पोलिसांनी सासरा आणि दीर यांना देखील पहाटेच एका हॉटेलमधून अटक केली। जर मयुरीने आपल्या सासऱ्याच्या लोकांबद्दल पहिल्यांदाच तक्रार केली होती आणि या पोलिसांनी अगोदरच त्याच्यावर कारवाई केली असती, गुन्हेगारांना सूट दिली नसती, तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती। प्रकरण दाबण्यापेक्षा समाजासमोर ठेवले असते तर एका बापापासून त्याची मुलगी दूर झाली नसती, 9 महिन्याच्या बाळापासून त्याची आई दूर गेली नसती। पैशांच्या हव्यासापोटी या हगवणे कुटुंबाने चांगल्या चांगल्या मुलींचं नुकसान केलं। लक्ष्मी म्हणून घरात आणलेल्या सुनांचा हगवणे कुटुंबाने जो छळ मांडला तो अतिशय संतापजनक आहे। खरं तर मित्र आणि मैत्रिणींनो, मुलींच्या आईवडिलांच्या पैशांवर डोळे ठेवून त्यांच्याकडून चैनीच्या वस्तू वापरून तुम्ही श्रीमंत व्यक्ती दाखवायचं असेल तर अशा मुलांनी बिना लग्नाचं राहिलेलंच चांगलं। मनगटात बळ असेल तर या सगळ्या वस्तू स्वतःच्या हिमतीने घ्या, ना की बायकोच्या माहेरच्यांना त्रास देऊन। या घटनेत अजूनही अशा काही मुली असतील ज्यांना सासरी त्रास दिला जात असेल। जर वैष्णवी हगवणेच्या केसमधून काहीतरी शिका। तिनं कंटाळून आत्महत्या केली, पण तिचीच मोठी जाव मयुरी हिनं या सगळ्यांचा सामना केला आणि तुम्हीही मयुरी सारखं होऊ शकता, परिस्थितीचा सामना करू शकता आणि या सगळ्यांमध्ये साथ हवी आपल्या हक्काच्या माणसाची, म्हणजेच नवऱ्याची। पण नवराच जर आपला नसेल तर सगळं काही असून नसल्यासारखं असतं। या घटनेत बरेच लोक वैष्णवीच्या आईवडिलांना दोष देत आहेत। खरं तर त्यांनी खरंच मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्या अजिबात पूर्ण करायला नको होत्या, या गोष्टींना नकार द्यायला हवा होता। परंतु मित्रांनो, एक विचार करा, आपली मुलगी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करते, ती त्याच्यासोबत सुखी आहे, त्याच्याशिवाय राहू शकत नाही, असाच विचार या बापानेही केला। तिचा संसार तुटू नये, तिच्या मुलाचं नुकसान होऊ नये म्हणूनच या बापाने त्या लोकांचे पाय पकडले, त्यांची माफी मागितली, मुलीला समजून घ्या म्हटला। समाजात नाव खराब होऊ नये हा विचार या बापाने करायला नको होता। आपल्या मुलीला आपल्या घरी घेऊन यायला त्यानं हवं होतं आणि या लोकांवर तेव्हाच हुंड्याची तक्रार नोंद करायला हवी होती, म्हणजे हे प्रकरण कधी इतकं वाढलंच नसतं। परंतु काळजाचा तुकडा म्हणजेच त्यांची मुलगी आणि तिच्या सुखात या बापाने सुख बघितलं आणि तिथेच हा बाप चुकला। परंतु मयुरी सारखं प्रत्युत्तर देणारं प्रत्येक मुलीनं बनलंच पाहिजे, त्रास सहन करून न घेणारं बनलं पाहिजे आणि त्यात सुशील सारख्या नवऱ्यानं त्यांची साथ दिलीच पाहिजे। परंतु या केसमध्ये सुशील सुद्धा आज अटकेत आहे, त्याला ही शिक्षा व्हायला हवी का? जन्मठेप तर या लोकांना होईलच असेच सगळे म्हणत आहे, पण हे कितपत खरे आहे? खरंच या लोकांना शिक्षा होणार? तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। मयुरीच्या नवऱ्यासाठी त्याला शिक्षा व्हायला हवी की नाही हे सुद्धा नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा। बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। स्वतःची काळजी घ्या। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत।